वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा हुता कृता हि धरा दातारा करुणा करा वरवते द्यावी भो गुर्जरा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाप, आजच्या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व गीताप्रेमी बंधू भगिनीनो, तुमच्या चरणी अनेक अनेक दंडोत प्रणाम. मायबाबो, तुम्ही माझे यूट्यूबवर कार्यक्रम व्हिडिओ पाहिले आणि मला पाचारण केलं, मला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे. आणि मला तुम्ही सांगितलं की 10व्या अध्यायावर तुम्ही बोला, विभूत्यावर बोला. मी विभूत्यावर बोलतो, ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल की हे मग विभूतीवर बोलायसाठी तयारी करून आलेली आहेत. पण असं काही नाही. माझी म्हणजे 18 अध्यायावर कोण्याही अध्यायावर बोलण्याची तयारी केव्हा बी असते. तुम्ही केव्हा बी झोपेतून उठवा मला आणि म्हणा, तर मी तुम्हाला कोणताही विषय तुम्हाला हे करून दाखवू शकतो, तुमच्यापुढं वाढू शकतो. मी त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रसन्न करू शकतो. तर तुम्ही म्हणले होते 10व्या अध्यायावर बोला, पण तुम्हाला अजून बी तुमचं वाटत असलं तुम्हाला, तर दुसऱ्या अध्यायावर कोणीही अध्यायावर तुम्ही म्हणले तर मी बोलू शकतो. तुम्ही म्हणाल, पण आता तुम्ही म्हणले तर 10व्या अध्यायावर आपण बोलू. तर 10वा अध्याय हा विभूती योग आहे. याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं विभूत्या सांगितल्या. पण का सांगितल्या विभूत्या? कारण अर्जुन म्हणला तसा. काय म्हणे अर्जुन? देवा, केसू केसूचे भावेसू चिंतोशी भगवानमय. मी तुम्हाला कोण्या भावानं चिंतन करू तुमचं? आता चिंतन करण्यासाठी नुसतं नाम रटलं तर ते चिंतन खरं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी नाम पाहिजे, नाम तर पाहिजे. मूर्ती, लीळा एखादी त्या परमेश्वराची, आणि एखादी चेष्टा म्हणजे त्यांनी अशा निर्जीव वस्तूशी केलेली एखादी लीळा. तर असं नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा असं काहीतरी पाहिजे. आणि मग त्यामुळं अर्जुनानं विचारलं की देवा, मी तुम्ही म्हणता की मनमना भो मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरू मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजानी पिरोसे. मी असं नेहमी कितीतरी बाहेर तुम्ही म्हणले मनमना भो भक्तो मध्याजी माम नमस्कुरू माम वैशेषी युक्तो आहे व महात्मान मतपरायण. असं नेहमी म्हणले तुम्ही. ठीक आहे, मी तुमचं चिंतन करतो, पण केसूचे भाविसू चिंतोशी भगवानमय. तुम्हाला कोण्या भावानं चिंतन करू? त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज जणं ह्या 10व्या अध्याय सांगितला आणि विभूत्या सांगितल्या. आणि विभूत्या सांगण्या अगोदर ह्या त्यानं किती जवळजवळ 11 श्लोक येतं. त्या 11 श्लोकामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणजे, अर्जुना, तू जर मच्चिता माझ्यामध्ये चित्त लावलंस, मच्चिता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतस्य माम नित्यम तुष्यंती च रमन्ति तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगम तर येन मामू पयांती. ते असं आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणले, आज माझे चित्त लाव, माझ्यात प्राण लाव. मच्चिता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतस्य माम नित्यम तुष्यंती च रमन्ति तेषां सततयुक्तानां. अशा माझ्यामध्ये सतत युक्त झालेल्या माणसाला मी माझ्यापर्यंत ददामी योग बुद्धियोगम तम
येन मामोपायांती. इतकंच नाही ते म्हणले, तर अर्जुना तेषां अनुकंपार्थ, त्याची मला अनुकंपा येते, तेषां अनुकंपार्थ, मला त्याची कणू येते त्या माणसाची. तेषां अनुकंपार्थ मम ज्ञान जमतं नाशे आत्मभाव असतो ज्ञान दीपेन भासवत. मी त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवतो अर्जुना. मग अर्जुन म्हणला, ठीक आहे देवा, इतकं जर तुम्ही माझ्यासाठी करत असताल तर चांगली गोष्ट आहे ना. तर मग मग सांगा बरं देवा, मी केसूचे भावेसू चिंतोशी भगवानमय, मी तुम्हाला कोण्या भावानं चिंतन करू तुमचं. तर श्रीकृष्ण महाराजांनी मग त्याला विभूत्या सांगितली. ते म्हणले, अर्जुना हंत ते कथयिष्यामी दिव्य आत्मविभूतया प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्तिर तो विस्तारेसे. मी माझ्या विभूतीला अंत नाही, परंतु त्यापैकी मी तुला काही विभूत्या सांगतो. मी आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषाम रंशुमान मर्तामस्मी नक्षत्रानां मोहम शशी. नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे अर्जुना, नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे. वेदानाम सामवेदोस्मी, वेदामध्ये मी सामवेद आहे. देवानामस्मी वासव, आणि देवामध्ये म्हणजे देवतेमध्ये मी इंद्र आहे. देवानामस्मी वासव इंद्रियानाम मनचस्मी, मी इंद्रियामध्ये मन आहे. आणि भूतानामस्मी चेतना, आणि सर्व जे भूत आहेत प्राणीमात्र आहेत त्यामध्ये जी चेतना आहे ती चेतना मी आहे. भूतानामस्मी चेतना. रुद्रानाम शंकर चस्मी, रुद्रामध्ये मी शंकर आहे. वित्तोसो यक्षरक्षा कुबेराम, आणि धन रक्षण करणाऱ्यामध्ये मी कुबेर आहे. वसुनाम पावकच अस्मी, वसुमध्ये मी पावक आहे. आणि मेरू शिखरी नामम, आणि शिखरामध्ये मी मेरू पर्वत आहे अर्जुना. असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगायचे. पुरोधसामचे मुख्य माम विधी पार्थ बृहस्पती, आणि मी देवताचा गुरु बृहस्पती मी आहे. सेनानी नाम स्कंद सरसामस्मी सागर, सेनानीमध्ये मी स्कंद आहे, सेनापतीमध्ये मी स्कंद आहे. आणि सरसामस्मी सागर. महर्षी नाम भृगुरहम, महर्षीमध्ये मी भृगू आहे, भृगु ऋषी आहे. गिरामस्मेकम अक्षरम यज्ञानाम जपयदोस्मी, आणि यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. आणि स्थावरानाम हिमालय, स्थावरमध्ये मी हिमालय आहे. स्थावर मालमत्तेमध्ये मी हिमालय पर्वत आहे. अस्वस्थ सर्व वृक्षानाम, मी सर्व वृक्षामध्ये मी पिंपळाचं झाड आहे अर्जुना. आणि देवर्षी नाम नारद, आणि देवर्षीमध्ये मी नारद आहे. गंधर्वानाम चित्ररथ, गंधर्वामध्ये चित्ररथ आहे. आणि सिद्धाराम कपिलोमिनी, आणि सिद्ध पुरुषामध्ये मी कपिल आहे. आणि उच्च श्रव समस्वानाम विधी माम मृतोद्भव, आणि मी त्या ऐरावतम गजेंद्रानाम, आणि मी हत्तीमध्ये मी ऐरावत आहे. ऐरावतम गजेंद्रानाम नरानामचे नराधिपम, नरामध्ये मी नर आहे. आयुधानाम अहम वज्र, आयुधामध्ये मी वज्र आहे. धेनूनामस्मी कामधू, आणि गायीमध्ये मी कामधेनू आहे. प्रजन्नच्या अस्मी कंदर्प, आणि प्रजा उत्पन्न करणारामध्ये मी काम आहे. आणि सर्पानामस्मी वासुकी, सर्पानामस्मी वासुकी. माय बाबा, आता प्रश्न इथं असा येतो की वासुकी हा साप आहे. वासुकी म्हणजे श्रीकृष्ण आहेत का, परमेश्वर आहेत का? हा म्हणजे कपिल मुनी परमेश्वर आहेत का? तो धेनू गाय म्हणजे धेनू ही परमेश्वर आहे का? पुन्हा बृहस्पती परमेश्वर आहेत का? नाही. शंकर, रुद्रानाम शंकराचे अस्मी, ते आहेत का परमेश्वर? नाही. वेदांमध्ये सामवेद परमेश्वर आहे का? बरं, मग सामवेद परमेश्वर आहेत तर मग 11व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मी दहा वेदेर तपस्सा न दानेन चज्य शक्य दुष्टुम दुष्ट, आणि मग मी वेदानं प्रसन्न होत नाही, पावन होत नाही, माझी वेदानं प्राप्ती होत नाही. आणि ते म्हणते मग मी वेद आहे, मग तुमचीच प्राप्ती तुम्हाच्यानं होत नाही का? मग असा प्रश्न येतो मायबापो. म्हणून हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे म्हणजे रुद्र आहे, शंकर आहे, किंवा काय आदित्य आहे,
विष्णू आहे, पुन्हा रुद्र म्हणजे वसुनाम पावकचास्मी, आणि पुन्हा कोण आहे, मर्ष्य भृगु ऋषी आहे. भृगु ऋषीमध्ये जे तेज आहे, भृगु ऋषीमध्ये तेज आहे. आश्वस्त वृक्षामध्ये जी ताकद आहे, देवर्षी नारदामध्ये जी तेज आहे, ते तेज मी आहे. असं श्रीकृष्ण महाराजाला म्हणायचं आहे की मी कोण नाही, मी नारद नाही, मी चित्ररथ नाही, मी पण चित्ररथामध्ये जो गुण आहे तो गुण माझ्यापासूनच आहे, मी दिलेला आहे. शिप्तानाम कपिलो मुनी, तो जे तपस्वी ते कपिल मुनी, तर ते कपिल मुनी मी नाही, पण कपिल मुनीमध्ये तेज आहे ते माझ्यापासून आहे. घोडं ते गजेंद्र ऐरावत मी नाही, श्रीकृष्ण महाराज ऐरावत नाहीत, पण ऐरावतामध्ये जे तेज आहे, ऐरावतामध्ये जी ताकद आहे, ती ताकद श्रीकृष्ण महाराजाची आहे. हे आपण जाणूनच घेत नाहीत बाबा, आणि आपण त्यालाच परमेश्वर समजितो, त्यालाच आपण परमेश्वर समजितो. ही आपली केवळ चूक आहे. आणि ती जे ऐरावतामध्ये तेज आहे, म्हणजे जो याचं इंद्राचं वज्र आहे, वज्र, तर त्या वज्रामध्ये जी ताकद आहे ती परमेश्वर दत्त आहे, असं परमेश्वराला म्हणायचं आहे. परंतु आपण हे समजून नाही घेत, आणि समजून न घेतल्यामुळं म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात, कळली का कोणाला गीता, गीता ही कळली पाहिजे. गीता ही कोणालाही कळत नाही, गीता एवढं सोपं नाही काम गीता कळणं. मग त्या तुकडोजी म्हणतात, कळली का कोणाला गीता, तर तसंच आहे ते. तर हे जे तुम्ही म्हणता, तर हे तुम्हाला समजतच नाही, आणि मग तुम्ही कोणालाही देव समजून बसतात. श्रीकृष्ण महाराजांना शेवटी 2 पॉईंट मांडलेत त्याच्याबद्दल, विभूत्याबद्दल. ते काय म्हणले, अर्जुना यद्यति विभूती मत्सत्वम श्री मधुर्जितमेव तत देवा गच्छतोम मम तेजोंश संभोग. अरे ह्या ज्या विभूत्या आहेत, नांतोस्ती मग दिव्यानाम विभूतीनाम परतप हे शिकते ना, माझ्या विभूतीला अंत नाही. परंतु ह्या ज्या विभूत्या येतात, ह्या यद्यति विभूती मत्सत्वम श्री मधुर्जितमेव तत देवा गच्छतो मम तेजोंश संभव, माझ्या तेजापासून ह्या विभूत्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे विभूत्या, सगळ्या विभूत्या म्हणजेच परमेश्वराचं एक तेज आहे, असं म्हणायला हरकत नाही का इथं. म्हणावंच लागेल तसं, कारण श्रीकृष्ण महाराजांना क्लिअर केलं आहे की माझे जे विभूत्या येतात, म्हणजे यद्यति विभूती मत्सतम श्री मधुर्जितमेव तत देवा गच्छतो मम तेजोश संभव, माझ्या एका तेजापासून ह्या विभूत्या निर्माण झालेल्या आहेत. आणि अर्जुना जास्त गोष्टी करण्यात काही कळत नाही अर्जुना यद्यति मत्सतम श्री मधुर्जितमेव तत देवा गच्छतो मम तेजोंश संभव. आणि अर्जुना अथवा बहुनयतेनं, जास्त काय करतो अर्जुना, अथवा बहुनयतेनं किमन्यातेनं तव अर्जुन इष्टभ्यामिदं कृष्ण मेकांशेनं स्थितो जगत, माझ्या एका अंशानं हे जग निर्माण झालेले. अर्जुना माझ्या एका अंशानं हे जग निर्माण झालेलं आहे. मग परमेश्वराचा अंश म्हणजे जग आहे, आणि परमेश्वराच्या जगामध्ये इतस्ततः इकडं तिकडं पसरलेल्या ज्या विभूत्या येतात, मग ते केवढा अंश असेल त्या विभूतीमध्ये. आणि मग यायला जर समजून, जर तुम्ही मायबाबा परमेश्वर त्याला समजून जर तुम्ही त्याची भक्ती करीत असता, तुमचं हे मिळालेलं देह जे आहे हे वाया घालत असता, आणि तुमचा वाया घालून तुम्ही व्यर्थ हे करत असता, तर मग तुमच्यासारखे तुम्हीच अज्ञानी आहात. तर मग हे अज्ञान सोडून द्या, अज्ञानाचा सोडून पडजा, चल ये अवनीवरी अवश्य तो देव तुझ्या अंतरी. आपल्या अंतरात म्हणजे परमेश्वर आहे, परंतु कारणरूप आहे, कार्यरूप नाही. हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. त्या सगळ्यामध्ये परमेश्वर आहे, पण तो कार्यरूप नाही, कारणरूप आहे, हे समजून घ्यायचं आहे. आणि आपण खऱ्या परमेश्वराची भक्ती करायची, परमेश्वराची खऱ्या भक्ती करून आणि खऱ्या परमेश्वराचा आपल्याला स्थान प्राप्त करून घ्यायचं आहे मायबापो. आणि ते तुम्ही प्राप्त करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.